ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. चित्रपटामध्ये तुमच्या आणि प्रेक्षकांना काय आव्हान कराल? सर्वप्रथम नमस्कार, मी पृथ्वी प्रताप आणि हो, खूप दिवसांनी खरं तर या विषयावर भाष्य करणारा सिनेमा आलेला आहे. याआधी मराठीत मला आई व्हायचं आहे असा एक सिनेमा आला होता, जो सरोगसीवरती भाष्य करणार होता फार काळापूर्वी, ज्याचाच नंतर हिंदीत रिमेक झाला मिमी या नावाने. आणि आय गेस याआधी फक्त एक 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 डेली सोप होती सरोगसीवर भाष्य करणारी, पण त्याला खूप काळ लोटला, म्हणजे तेव्हा मीही शाळेत होतो. सिनेमा फार महत्त्वाचा आहे. हा सिनेमा निवडण्यामागचं कारण असं की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो असं मला वाटतं. त्यामुळे एखाद्या सिनेमातनं आपण थोडंसं का होईना काहीतरी प्रबोधन करावं, लोकांपर्यंत काही नवी इन्फॉर्मेशन पोहोचवावी असं आम्हाला वाटतं. सिनेमाची गोष्ट सरोगसीवर आहे, पण ती पुरुषांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे. त्यामुळे या सिनेमाचं नाव डिलिव्हरी बॉय असं ठेवलेलं आहे, कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की की जर डिलिव्हरी आहे, सरोगसी आहे, प्रेग्नन्सी आहे, तर हा पॉईंट ऑफ व्ह्यू बायकांचा असायला हवा. पण तसं नाही आहे. युजली आपण बायकांचे पॉईंट ऑफ व्ह्यू पाहतो अशा सिनेमांमधनं. पण या सिनेमात पुरुषांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे सगळं घडतंय की सरोगसी ही किती इम्पॉर्टंट आहे, त्याचं महत्त्व आपल्याला कसं कळायला हवं. आपण अशा काळात आत्ता वावरतोय जिथे आपलं ना लाईफ फास्ट झालं. म्हणजे आता तुमचं चॅनलच सांगतं की गतिमान युगाकडे, तर आपलं खरंच आपलं युग गतिमान झालेलं आहे. आपण खूप फास्ट जगतो, आपण खूप काम करतो. म्हणजे 100तल्या 70 मुलींना PCODचा त्रास असतो, ज्याच्यात त्यांच्या शरीरात बदल घडतात. बऱ्याच मुलींना वयाच्या 30शीपर्यंत लग्न करायचं नसतं, त्यामुळे बाळ कन्सीव्ह करताना प्रॉब्लेम होतात. आपल्याकडे ट्रोल पद्धती वाढलेली आहे, त्यामुळे ना युजली लोक बोलताना फारच तुसडेपणाने वागतात एकमेकांशी. म्हणजे एखाद्या बाईला जर नवरा नसेल तर ती विधवा आहे, तिचा नवरा गेलाय असं सरळ बोलतात. किंवा एखाद्या बाईला बाळ होत नसेल तर पूर्वी आपली संस्कृती आपल्याला जे शिकवते आदर करणं, त्यामुळे आपण निपुत्रिक म्हणायचो, विधवा बाईला गंगा भागीरथी म्हणायचो. आता निपुत्रिकला वांजोटी, अरे हिच्यात प्रॉब्लेम आहे असं म्हटलं जातं. तर त्या बाईला सुद्धा काहीतरी त्रास होत असेल या गोष्टींचा, ह्युमन म्हणून तिच्यावर सुद्धा या गोष्टी अफेक्ट करत असतील असं आम्हाला वाटतं. आणि सिनेमातनं सुद्धा आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमात अशी काही वाक्य आहेत जिथे आमचं एक पात्र असं म्हणतं की मला बाळ होत नाही म्हणून मला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवत नाहीत. तर ही खरं तर व्यथा आहे समाजातली, की जर ज्यांना बाळ होत नाही, ज्यांना कन्सीव्ह करता येत नाहीये बाळ, त्यांना अशा समारंभांना सुद्धा बोलवलं जात नाही. तर या सिनेमात आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की की ज्यांना बाळ होत नाही त्यांच्यासाठी आणखीन एक उपाय आहे, दॅट इज सरोगसी. पण सरोगसीबद्दल भाष्य करताना हा सिनेमा फक्त सरोगट मदर्स आहेत आणि सरोगसी आहे म्हणून ड्रॅमॅटिक होत नाही. तर हा कम्प्लीट हिलेरियस सिनेमा आहे, हा फुल विनोदी सिनेमा आहे, कॉमेडी सिनेमा आहे, ज्याच्यात सबटेक्स्ट सरोगसी आहे. सो आय गेस लोकांना सुद्धा, आम्हाला असं वाटतं की या जनरेशनला आम्ही हा सिनेमा दाखवणं गरजेचं आहे आणि या जनरेशनने सुद्धा सरोगसीचा तसा विचार करणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही हा सिनेमा केला. सिनेमाच्या गाण्यांबद्दल काय सांगा? सिनेमाची गाणी खूप कमाल झालेली आहेत. LK लक्ष्मीकांत यांनी भाऊचा नादखुळा हे गाणं लिहिलंय, गायलंय आणि कंपोज केलंय. त्याचबरोबर तू आई होणार हे गाणं माझ्या लाडक्या सिंगरने आर्या आंबेकरने गायलंय आणि त्याचं म्युझिक केलंय चिनार आणि महेश सरांनी. याचं सिनेमाचं बॅकग्राऊंड सुद्धा चिनार महेश यांनीच केलेलं आहे. त्यामुळे ते इतकं इतकं सुंदर झालेलं आहे ना की तुम्ही सिनेमा जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला सुद्धा ते नक्की आवडेल. या निमित्ताने प्रेक्षकांना काय आव्हान कराल? प्रेक्षकांना इतकंच आवाहन करेन, खरं तर विनंती करेन की मराठी प्रेक्षक खरं तर जगातला अत्यंत सुज्ञ प्रेक्षक आहे असं माझं मत आहे. असं माझं स्टेटमेंट आहे, ठाम मत आहे की जगातला अत्यंत सुजाण आणि सुज्ञ प्रेक्षक जर कोणी असेल तर तो मराठी प्रेक्षक आहे. कारण त्यांना आपण काय पाहतोय हे माहीत असतं, ते चांगलं आहे का वाईट आहे हे सुद्धा माहीत असतं आणि ते का पाहायचं हे सुद्धा माहीत असतं. आम्ही त्यांच्यापर्यंत आणखीन काहीतरी घेऊन आलो. जशी आपल्या प्रेक्षकांची एक आपल्या बऱ्याच लोकांकडनं एक मागणी असते की आम्हाला बरा सिनेमा पाहायचा आहे, आम्हाला चांगली गोष्ट पाहिजे, आम्हाला चांगली कामं पाहिजे. तर आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न केलाय तुमच्यापर्यंत एक चांगलं काम, चांगली गोष्ट, चांगला क्राफ्ट पोहोचवण्याचा. आता तुम्हाला इतकीच विनंती आहे की 9 फेब्रुवारीला आमचा हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. तर तुम्ही तो प्लीज थिएटरला जाऊन पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. त्या चांगल्या असतील, वाईट असतील तरी त्या आमच्यापर्यंत पोहोचू द्या, कारण तुमचं प्रेम आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे.